नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर थंबनेल वरून तुम्हाला कळलेच असेल की आजचा व्हिडिओ कशाचा असणार आहे। तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज मी गावावरून जे काही आणलेलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर चला तर मग बघूयात काय काय आणलं आहे गावावरनं। तर या पिशवीत आहे चणे, हा म्हणजे हरभरा आणलेला आहे। तर तोही शेतातला आहे। तर लाल चणे आहे, बघू शकता अशा प्रकारचे आहे। तर ते घेऊन आलेले आहे। त्यानंतर आहे हे छोले म्हणजेच काबुली चणे, तर तेही शेतातलेच आहे, तेही घेऊन आलेले आहे। त्यानंतर हे हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ आहे, तर तेही आणलेलं आहे दळून। त्यानंतर ज्वारीचं पीठ आणलेलं आहे दळून आणि बाजरीचंही आणलेलं आहे। तर जेव्हा केव्हा गावाला जाते त्यावेळेस पीठ नक्कीच घेऊन येते, कारण इथं आल्यावर दळण करायचं आणि ते लगेच दळून भेटत नाही, त्यामुळे शिल्लक नसतं, त्यामुळे घेऊन येत असते। आणि ही भेळ आहे यामध्ये। तर गावाला जशी भेळ भेटते तशी इकडे मुंबईला भेटत नाही, भेटलं तर फरसाण आणि सेपरेट मुरमुरे असं भेटतं, त्यामुळे आम्ही गावाला गेल्यावर नक्कीच भेळ घेऊन येत असतो, कारण आम्हाला आवडती म्हणून। आणि ह्या आहे तुळशीच्या मंजुळा, तर उन्हाळा लागलेला मस्त मंजुळा होत्या, तर त्याही घेऊन आलेल्या आहे, कारण इकडे तुळस वगैरे जळाली तर नक्कीच कधीतरी लावायला होतात, त्यामुळे तर एवढं सगळं घेऊन आलेले आहे। जास्त काही घेऊन नाही आले गावावरनं। हे थोडेसे चिक्कू, हे पण झाडाचेच आहेत। आणि हा कढीपत्ता आणलेला आहे, तर हा आता मी स्वच्छ धुवून आणि सुकून ठेवणार आहे, कारण थोडीशी गावाला आता खूप वारं सुटतं आणि खूप झाडांवर धूळ पडते, त्यामुळे तो स्वच्छ धुवून आणि सुकून ठेवणार, म्हणजे खराबही नाही होत। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।